आता चंद्रपूरमधून महत्त्वाची बातमी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील सावकारी ज्याच्यातून किडनी विकल्याचं प्रकरण, या प्रकरणी पीडित शेतकरी रोशन कुडेची किडनी काढल्याचा अहवाल समोर आलेला आहे। चेन्नईतल्या डॉक्टरनं कंबोडियात जाण्यास मदत केल्याची तक्रार आता दाखल झाली आहे। डॉक्टर किडनी रॅकेटचा भाग आहेत का, या संदर्भातही आता तपास होणार आहे। आता या किडनी रॅकेट प्रकरणी अहवाल प्राप्त झालेला आहे, त्यातून धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे। पीडित शेतकरी रोशन कुडेची किडनी काढल्याचा अहवाल आता समोर आलाय। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सारंग पांडे आपल्या सोबत आहे। सारंग, अहवालामध्ये नेमकी काय धक्कादायक माहिती समोर येते आहे? या प्रकरणामध्ये एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली होती, जे बँकेचे सगळे ट्रान्झॅक्शन्स आणि जे ऑनलाईन पेमेंट झाले त्याच्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की हे जे सरकार आहे यांच्या हातामुळे हे कुठे कुठे प्रकरण उंचीपर्यंत झालं किंवा गंभीर झालं आणि त्यामुळे पोलिसांनी त्या सावकारांवर गुन्हा तर नोंदवलाच होता, पण ही केस अजून पुढे जावी यासाठी एक महत्त्वाची गोष्ट होती, म्हणजे त्या शेतकऱ्यांनी दावा केला होता की किडनी विकली आहे याची पुष्टी आवश्यक होता आणि त्या दृष्टीने जे वैद्यक तपासणी करण्यात आली काल रात्री उशिरा अहवाल आलेला आहे आणि त्यामध्ये हा जे पीडित शेतकरी आहे रोशन कुडे यांची दावी काढण्यात आल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे आता पोलिसांकडे एक मोठा ज्याला आपण एव्हिडन्स म्हणतो किंवा कारण मिळाले आहे की आता ही कारवाई पुढे नेता येईल। विशेषतः या प्रकरणामध्ये चेन्नई येथे एका डॉक्टरचं नाव समोर येत आहे आणि या डॉक्टरनी हे पीडित शेतकरी यांना नक्कीच या अहवालानंतर आता पोलीस पुढे कारवाई कशी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सारंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।